श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरू संत सज्जनांना वंदन करून, क्षणभर नामस्मरण करून करूया वारी मनाची, गाऊ गाथा संतांची. विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई. विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई. विठ्ठल 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 विठ्ठल. विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई. विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई. पंढरीनाथ भगवान की जय. श्रोते हो नमस्कार. संत कवी दासगणू महाराज म्हणालेत, संत चरणी ज्यांचा हेत, त्यांचा ऋणी रुक्मिणीकांत. मनुष्य जन्माचा उद्धार मनुष्याने करावं काय आधी, तर सद्गुरू वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. संतांना शरण जावं, सद्गुरूंना शरण जावं. जो मनुष्य संतांना शरण जातो, संतांच्या सानिध्यात भगवंताचं नाम घेतो, त्याच्या जीवनात अनुभूती अशी येते, जब संत मिलन हो जावे, तेरी वाणी हरि गुण गावे, तब इतना समझ लेना अब हरि से मिलन होगा. नहीं क्रोध किसी पर आवे, सब में ही नजर वो आवे, तब इतना समझ लेना अब हरि से मिलन होगा. आँखों से आंसू आए, दिन रात नजर हरि आए, तब इतना समझ लेना अब हरि से मिलन होगा. कोई दूजा न मन को भाए, दर्शन को मन ललचावे, तब इतना समझ लेना अब हरि से, अब हरि से, अब हरि से मिलन होगा. जब संत मिलन हो जाए, तेरी वाणी हरिगुण गावे, तब इतना समझ लेना. तेव्हा एक गोष्ट निश्चित आहे, भगवंताची भेट होणार होणार होणार. कारण संतांनी भगवंताला भक्ती ज्ञान वैराग्याच्या बळावरती आपल्याजवळ स्थिर केलं. भगवत प्राप्तीनंतर सुद्धा संतांची वृत्ती ही भगवंताच्या सेवेमध्ये अखंड रममान असते. म्हणजे भगवत प्राप्ती झाली की मग आता संपलं असं नाही. त्यांच्या या गुणामुळे भगवंत त्यांच्याजवळ स्थिर राहतो. स्थिर नुसता प्राप्त होत नाही, दर्शन देऊन अदृश्य होत नाही, तर तो त्यांच्याजवळ स्थिर राहतो. कारण संतांची वृत्ती ही सतत उदास आणि भगवंताचं नाम सतत प्राप्ती झाल्यानंतर सुद्धा सतत त्याच्या नामस्मरणामध्ये तल्लीन. हो मंडळी, संत कबीरांनी बघा ना, भगवत प्राप्ती झाली, प्रभू रामांचं दर्शन झालं, तरीसुद्धा उदास होऊनी अंतरी, संसार रहाटे लोकाचारी. अंतःकरणात उदास झाले, प्रपंच लोकांप्रमाणे सुरू आहे, नामस्मरण निरंतरी, प्रेम भरी करीतसे. अन्न वस्त्र घरी नसता, मनात काही न वाटे चिंता. कबीरांची ही अवस्था आहेच आहे. पण कबीराची स्त्री पतिव्रता, पत्नीसुद्धा सती अनसूये सारिखी. दोघांनी एकमेकांना साथ दिली तरच प्रपंचाचा गाडा पैल तीराला जाणार, लक्षात ठेवा. असा प्रपंच सुरू असताना या कबीरदासजींच्या जीवनामध्ये तव भक्ती ज्ञान वैराग्य पुतळा, तिचे उदरी गर्भ संभवला, नवमास होताची तिजला, पुत्र झाला कबीरासी. या संसार विलीवर कबीरदासजींना एक मुलगा झाला. तो सुद्धा उपजताची वैराग्यशीळ, शुचित्वपणे अति निर्मळ, उदार, ज्ञानी,
निश्चय आढळ नाही तळमळ चित्ताची. 12 दिवस झाले यांनी या मुलाचं नाव कमाल असं ठेवलं. जेव्हा कमालाची स्वारी 7 वर्षांची झाली तेव्हा तो म्हणाला, बाबा बाबा मला द्वारकेला जाण्याची इच्छा आहे हो. ऐकोनी पुत्राचे वचन कबीरदासजींनी हे ऐकलं. कबीरदासजींना अत्यंत आनंद झाला. ते म्हणाले, जा बाळा जा, अगदी म्हणे तू आपले मनोरथ पूर्ण येई करोनी सत्वर. लहान वय असता जाण करू इच्छे तीर्थाटन. हे देखोनी कबीराचे मन उल्हासयुक्त ते धवा. खूप आनंद वाटला. कमालाने आईवडिलांना नमस्कार केला. पाय द्वारकेच्या दिशेने निघाले. मार्गी चालता सुपंथी मुखे गातसे नाम कीर्ती. कबीरदासजींच्या तालमीत तयार झालेला 7 वर्षांचा हा कमाल रस्त्यांनी जाताना स्वतः तर भजन करतोच आहे, पण सगळ्यांना प्रेरणा देतोय. राम नाम अति मीठा है कोई गा के देख ले. राम नाम अति मीठा है कोई गा के देख ले. राम नाम अति मीठा है कोई गा के देख ले. आ जाते हैं राम जी बुला के देख ले. आ जाते हैं राम जी बुला के देख ले. जिस घर में अंधकार वहाँ मेहमान कहाँ से आए. जिस मन में अभिमान वहाँ भगवान कहाँ से आए. अपने मन में ज्योत जला के देख ले. आ जाते हैं राम जी बुला के देख ले. राम नाम गुण गाने से तेरा जग में क्या घट जाए. राम नाम गुण गाते ही भवसागर तर जाए. अरे राम नाम को अपने, अरे राम नाम को अपने मन में बसा के देख ले. आ जाते हैं राम जी बुला के देख ले. आ जाते हैं राम जी, आ जाते हैं राम जी, आ जाते हैं राम जी बुला के देख ले. या कबीर पुत्राचे चरण आपल्या गावाला लागतायत हे पाहून अनेक गावातले ग्रामवासी गावामध्ये सन्मानाने नेतायत. एक रात्र तिथे मुक्काम होतोय. भगवंताचं भजन, हरी कीर्तन, भगवंताचं नामस्मरण करून कमाल एक एक गाव पुढे पुढे द्वारकेपर्यंत जाऊन पोहोचले. समोर गोमती तीर्थ पाहिलं. डोळ्यांनी गोमती तीर्थ दिसलं. अष्टसात्विक भाव जागृत झाले. डोळ्यांमध्ये घळघळ घळघळ अश्रू आले. अंतःकरणामध्ये अनुताप झाला. श्रोते हो, अध्यात्मात अनुतापाला फार महत्त्व आहे. गजानन विजयात सुद्धा दासगणू महाराज आवर्जून म्हणाले, अनुताप झाला जयाला, ब्रह्मज्ञान सांगावे तयाला. ज्याला अंतःकरणामध्ये मनुष्यजन्माचं सार्थक करून घ्यावं आणि सध्या जो काही आजूबाजूला पसारा आहे हा सगळा नाशवंत आहे असा विचार मनात आला, तोच अध्यात्मात प्रगती करू शकतो. हा फार महत्त्वाचा भाग आहे. संसारातल्या गोष्टी वाढवून 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 परमार्थ होत नाही. संसाराबद्दल विरक्ती निर्माण झाल्याशिवाय परमार्थ होत नाही, हे तेवढंच निश्चित आहे. त्याच्यासाठी अनुताप फार महत्त्वाचा आहे. म्हणून तर संत कवी महिपतीसुद्धा म्हणाले, अनुतापे विणा तीर्थाटन, तरी व्यर्थची एरझार केली जाणं. अनुताप नसेल आणि तीर्थयात्रा चालू आहे, काही उपयोग नाही. द्रव्य नसता का पदरी, तरी व्यर्थ का जावे बाजारी. चित्ती प्रेम नसेल जरी, तरी कास ह्या कीर्तन करावे. खिशात पैसे नाही, बाजारात जाण्यात अर्थ नाही. अंतःकरणात अनुताप नाही. फक्त व्यावहारिकदृष्ट्या परमार्थ करण्यात अर्थ नाही. अंतःकरणामध्ये भगवंताविषयी प्रेम फार महत्त्वाचं आहे, फार महत्त्वाचं. तीर्थयात्रेचं फळ तेव्हाच आहे तीर्थामध्ये स्नान केल्याचं, क्षेत्रावरती दर्शन घेतल्याचं. अनुताप अंतःकरणात जागृत झाला ना तर
विकारांना आळा बसतो. यांना आळा का घालायचा? कारण काम क्रोध मद मत्सर हे देहीचे दोष दुर्धर, अनुताप नसता साचार तीर्थी न्हातान जाती. अंतःकरणात अनुताप नसेल तर हे शत्रू अंतःकरणात वास्तव्य करतात, आणि अंतःकरणात हे शत्रू जर असले तर तीर्थामध्ये बाहेरून स्नान करून उपयोग नाही, स्वतः महीपती सांगतायत. श्रोते हो, कबीर पुत्र कमालांची स्वारी स्नान करून बाहेर आली. अंतःकरणामध्ये भगवंताचं ध्यान सुरू होतं. दर्शनासाठी महाद्वारावरती आले. महाद्वारी येऊन सत्वर घातले लोटांगण, मग अंतर गाभारा रिघोन श्रीकृष्ण चरण वंदिले. नेत्र उघडोनी सप्रेमयुक्ती ध्यानात आणली श्रीकृष्ण मूर्ती. मुखी गावोनी नाम कीर्ती मंगल आरती पै केली. या परी तो कमाल भक्त 4 मास राहिला द्वारकेत. 4 महिने द्वारकेला मुक्काम या मुलानी केला. नित्य हरीचे गुणवर्णित करोणी कवित्व निज प्रेमे. ज्ञान चर्चा सत्समागमे करुण त्रिकाळ देवाचे दर्शन. 4 मास लोटता पूर्ण निघे तेथुनी सत्वर. हा सगळा आनंद घेऊन कमालांची स्वारी परतीच्या प्रवासाला निघाली. येताना चित्रकूट नगरीमध्ये जेव्हा कमालजींची स्वारी गेली तेव्हा तिथे विष्णुदास नामक सावकार राहत होता. भगवंताचा भक्त होता. आपल्या गावामध्ये कबीरपुत्र कमालांची स्वारी आली आहे हे कळाल्याबरोबर अत्यंत आदराने यांनी आपल्या वाड्यावरती मुक्कामासाठी या कमालजींना नेलं. कमालजींचा मुक्काम तिथे होता. संध्याकाळी हरिकीर्तन आयोजित केल्या गेलं. गावातले सगळे लोक आले. हरिकीर्तन झाल्यानंतर या सावकाराने आता एवढ्या मोठ्या संताला काय द्यावं? त्यांनी आपल्या घरातला एक हिरा होता भांडार गृही त्वरे आणो निलवलाही. कमालासी बैसोनी ठाई ठेविला पायी तयाचे. सावकाराने समोर हिरा ठेवला. त्या हिऱ्याची स्तुती करताना सावकार म्हणाले, महाराज हा रत्न जरी लहान दिसतोय ना तरी म्हणे हा लहान रत्नदीप्ती प्रकाशे लोपे दीपज्योती. घरासे जाऊनी सत्वरगती सदना प्रती ठेवावा. तुम्ही तुमच्या घरी हा हिरा घेऊनच जा. बघा तुम्ही संध्याकाळी जेव्हा हा समोर ठेवाल ना, निशाकाळी ठेविता समोर तरी कदा न पडे अंधकार. संध्याकाळी समोर ठेवला तर दिवा लावायची गरज नाही, एवढा प्रकाश याचा पडतो. हसून कमालजींची स्वारी म्हणाली, अहो कमाल म्हणे मजबर कोपेल कबीर अनुतापे. हे सगळं घरी घेऊन गेलो तर माझे वडील माझ्यावर चिडतील. खरं सांगू का महाराज, तुम्ही हे मला उगीच दिलं. श्रोते हो, या ठिकाणी कमालजींची स्वारी फार सुंदर उपदेश त्या सावकाराला करतीये. हिर गारा आम्हा लागून दृष्टी सारखी दिसती जाण. तुम्ही कास या आग्रह करून मद कारणे देतसा. संत तुकाराम महाराज म्हणाले ना, सोने रूपे आम्हा मृत्तिके समान. सोने रूपे आम्हा मृत्तिके समान. सोनं रूप माती समान आहे. यांनी बघितलं हिरा काय आणि गारा काय दोन्ही सारख्या आहेत. तुम्ही हा हिरा मला कशाला देताय? कुणाला काय द्यावं? तर द्रव्य अर्पावे ब्राह्मणासी हिरे रत्ने नृपवरासी. अन्नदान भूतमात्रांसी तू जाणसी विचक्षणा. कोल्हाटी भांड नटनागर यांसी अंगावरी द्यावा उतार. अनुष्ठानी जे पवित्र नर शिधा सामग्री त्यासी द्यावे. श्रीपादास मिष्टान्न भोजन काषाय वस्त्र द्यावे कौपिन. आम्ही उदास वैष्णवजन संतुष्ट मन सर्वदा. ज्याला जे आवश्यक आहे ते त्याला द्यावं. आमच्यासाठी याचा काही उपयोग नाही. आम्ही संतुष्ट मनाने वागतो, या गोष्टी आम्हाला नको. ऐसे बोलता कमाल भक्त सावकार घाली दंडवत. कौपिनीचे पदरी त्वरित त्यासी नकळत बांधिलाय. या सावकाराने ठीक आहे म्हणून नमस्कार केला, पण नकळत या कमाल भक्ताच्या कौपिन वस्त्राला त्यांनी तो हिरा बांधून दिला.
भगवंताचं नामस्मरण करत करत कमालजींची स्वारी घरी आली. घरी आल्यावर त्यांनी कौपिनीला तो बांधलेला हिरा पाहिला. आता साहजिकच हो, त्यांनी नाही म्हणता नाही हा हिरा दिला. त्यांनी तो हिरा आणून आपल्या वडिलांसमोर ठेवला. आतापासून इतिवृत्तांत आपल्या वडिलांना सांगितला. पण कबीरदासजींची स्वारी मोठमोठ्याने रडायला लागली हो. कबीरदासजींनी आपल्या बायकोला आवाज दिला. बायकोला सांगतायत, आज या पुला वंश बुडोनी गेला ऐसे मज वाटे, कमाल आपुला पुत्र खरा. कमाल आपला पुत्र असताना यांनी काय केलं? नाम विकुनी आणिला हिरा, म्हणून आज दुःख सागरा पडलो जाण निज कांते. अगं, आपल्या मुलांनी भगवंताचं नाव विकून हा दगड आणलाय. फार वाईट वाटतं. अगं, भगवंताचं नामस्मरण हे स्वतःच्या कल्याणाकरताय. ही काही पोट भरायची वस्तू आहे का? ज्याप्रमाणे सुधारस देहुनी परिकर ताक पात्री घेतले. अगं, यांनी काय केलं? हे भगवंताचं नाम देऊन हे दगड गोळा करणं कितपत योग्य आहे? राम नाम विक्रय करुणी हिरा घेऊन आला हा. कबीरदासजींची सारी विभळ होऊन धरणीवर पडली. आपल्या वडिलांची ही स्थिती पाहून या कबीरपुत्रांनी कमालानी तात्काळ जाऊन त्या सावकाराचा तो हिरा चित्रकूटला जाऊन परत केला. येऊन वडिलांना नमस्कार केला. श्रोते हो, संतांच्या सानिध्यामध्ये ही वृत्ती तयार होत असते. म्हणून संतांच्या सानिध्यात राहायचं आहे आणि संतांना प्रार्थना करायची आहे की अंतःकरणात आमच्याही अनुताप निर्माण व्हावा आणि आमच्याही मुखाने भगवंताचं नाम घेतल्या जावं. जय जय रघुवीर समर्थ.